समर्थ रामदास स्वामी हे ज्या काळामध्ये आले त्या काळामध्ये येण्यापूर्वीची जी बॅकग्राऊंड आहे ती आपण सगळेजण परिचित आहात. आदि शंकराचार्य, श्रीमद आद्य शंकराचार्य जगद्गुरू, त्यांचा काळ, त्यावेळेला बुद्ध, जैन असे अनेक विविध विचार प्रणाली त्यावेळेला तिथे प्रतिष्ठित होत्या. आणि त्यामुळे प्रत्यक्ष प्रभू शंकराचा अवतार म्हणून आपण शंकराचार्यांकडे बघतो. आणि त्यांनी पुन्हा सगळ्या वेदांचं एक रिफ्रेमिंग, रिस्ट्रक्चरिंग केलं आणि पुन्हा वेदांताची आपल्यासमोर एक अत्यंत अप्रतिम अशी मांडणी केली. आणि मग त्यानंतर माऊलींचा काळ आला. साधारण 1200चा जो काळ आहे त्या वेळामध्ये साधारण माऊलींचा जो काळ आहे त्याच्यामध्ये थोड्या काळापुरतं हळूहळू कुठेतरी आक्रमणं व्हायला सुरुवात झालेली होती. आणि त्यामुळे माऊलींची ज्या ज्ञानेश्वरीचा जो विषय येतो त्याच्यामध्ये समर्थांचं जे सगळ्या संपूर्ण विषयाचा जो आढावा घेतलेला दिसतो श्रीमद ग्रंथराज दासबोधामध्ये, तसा ज्ञानेश्वरीमध्ये मिळणार नाही, कारण तो काळच वेगळा आहे. त्यामुळे या दोन संतांच्या ग्रंथांची कधीही कंपॅरिझन करू नये. तो काळ वेगळा होता, ते संत त्या काळामध्ये आलेले होते. समर्थांचा काळ हा साधारण 1600च्या पुढचा काळ आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष समर्थ सद्गुरू रामदास स्वामी हे अवतरण, एखादा राष्ट्रपुरुष अवतार घेतो त्यावेळेची पूर्व परिस्थिती काय आहे, पूर्व पीठिका काय आहे, त्यांचा वंश काय आहे, त्यांचं कुल काय आहे, किती उच्च कुल होतं, त्याचा आपण एक थोडक्यात आढावा घेऊ. असे सद्गुरू, असे समर्थ ज्यांनी जीवाचा उद्धार केला, राष्ट्राचा उद्धार केला, संपूर्ण परिभाषा आपल्यासमोर उत्कृष्ट पद्धतीने मांडली, अशा समर्थांचं किती वेळा वंदन करावं, अशा सद्गुरूंच्या किती वेळा नतमस्तक व्हावं. वाणी खुंटे, अक्षरशः इतके ग्रंथ आहेत आपल्यासाठी. समर्थांचं चरित्रच नुसतं म्हटलं तरी अनेक ग्रंथ आज आपल्यासमोर आहेत. मग दासायन नावाचा उत्कृष्ट ग्रंथ आहे. अनंतदास रामदासी एक अत्यंत थोर असे समर्थ भक्त होते. त्यांचा सप्तकांडात्मक दासायन नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे जसं आपलं वाल्मिकी रामायण आहे 7 कांडात्मक, तसं समर्थांचं त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे सप्तकांडात्मक. आणि मग त्याच्यामध्ये आदिकांड, पुरश्चरण कांड, समर्थांनी कसं परिभ्रमण केलं, त्यांची उपासना केली, त्यांनी संपूर्ण पुरश्चरण केलं, त्यानंतर त्यांनी पूर्ण परिभ्रमण केलेलं आहे भारतामध्ये, त्या सगळ्या प्रत्येक भागामध्ये ते गेलेले आहेत. आणि मग त्यावेळेला काय परिस्थिती घडली, काय परिस्थिती होती, त्या सगळ्याचा एक साकल्याने विचार त्यांनी मांडला. त्यानंतर सुंदरकांड आहे, राजकारण कांड आहे, लोकोद्धार कांड, उत्तरकांड, अशा 7 कांडात्मक हे समर्थांचं एक चरित्र आहे. त्यानंतर गिरीधर स्वामींचं एक गिरीधर प्रताप म्हणून एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. मी आपल्यासाठी तो आणलेला आहे. समर्थ प्रताप म्हणून हा ग्रंथ आहे. ह्याच्यातही समर्थांचं उत्कृष्ट चरित्र आहे. म्हणजे एररलेस जर ग्रंथ बघायचा असेल तर ह्या 4-5 ग्रंथांचं. त्यानंतर धुळ्याचं जे आपण बघितलं आहे की सगळेजण कोणी गेले आहेत की नाही माहिती नाही मला, पण समर्थांचे जे अनेक मठ होते त्या वेळेला त्या विविध मठांमधलं जे समर्थांचं किंवा समर्थांच्या शिष्योत्तमांपैकी जे लिखाण झालेली होती, जी बाडं होती, त्या सगळ्याचं संकलन धुळ्याला धर्मोत्तेजक सभा म्हणतात धुळ्याला. तर समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव यांनी ते सगळं संकलन केलं त्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये. आणि म्हणून आज आपल्याला समर्थांचं आज हे सगळं वाङ्मय आपल्यासमोर उपस्थित आहे. त्यानंतर कालनिर्णयचं मी तुम्हाला हे सगळं का सांगते, कारण हे सगळे ऑथेंटिक ग्रंथ आहेत. कालनिर्णयचा एवढा मोठा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये सगळ्या समर्थांच्या समग्र रचना आहेत. जर समर्थ समजून घ्यायचे असतील तर पहिले समर्थ माहिती पाहिजे की हे नक्की काय अवतार होता. कारण चरित्र समजून घेतलं म्हणजे काय होतं, एक तर आपण त्या चरित्राचं गायन करतो आपल्या वाणीतून, त्यामुळे आपली वाणी शुद्ध होते, आपलं अंतर्बाह्य आपण शुद्ध होतो. आणि दुसरं, त्या सद्गुरूंविषयी आपलं प्रेम अजून वाढतं, उत्कर्षाला पोचतं. कारण माझ्या सद्गुरूंनी काय काय करून ठेवलं आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळं माझ्यासाठी केलं, माझ्यासाठी म्हणजे आपल्या सर्वांसाठी केलं, असा हा विचार येतो. आणि म्हणून चरित्राचं सुद्धा कथन करावं, चरित्राचं गायन करावं, असं साधारण एक आपल्याकडे प्रघात आहे. आणि असे अनेक समर्थांचे चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध आहेत, ते अवश्य वाचावेत. सज्जनगडावर आहेत, शिवथरगळीमध्ये आहेत, पुण्यामध्ये नेर्लेकरांकडे आहेत, अशा विविध ठिकाणी आपल्या सद्गुरूंचं सुद्धा
डॉक्टर काकांनी अनेक पद्धतीने समर्थांचे विविध लेख, विविध वाङ्मय आपल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी उलगडून दाखवलेत. तेही आपण पाहावेत. रामदास भरे अंतरी समर्थांवर आधारित असा एक सुंदर असं लेखांची एक माला प्रकाशित केलेली आहे. तर असे विविध ग्रंथ आहेत. त्या विविध ग्रंथांचा आधार घेऊन आपण समर्थ काय ते समजून घेऊ. तर असे हे समर्थ ज्यांनी अंधाराकडून उजेडाकडे नेलं, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेलं. कारण समर्थच आहेत, ते सद्गुरू आहेत. आणि अशा समर्थांचा जर कुळ आपण पाहिलं तर त्यांचं साधारण कुळ असं आहे, आपण असं म्हणू की कृष्णाजी पंत नावाचे एक अत्यंत थोर रामभक्त, आणि त्या कृष्णाजी पंतांपासून साधारण 23वी पिढी ही सूर्याजी पंतांची आहे. सूर्याजी पंत म्हणजे समर्थांचे वडील. सूर्याजी पंत आणि राणूबाई हे दोघं अत्यंत सूर्यभक्त होते. गायत्रीची उपासना होती. दोघांचीही तितकीच कडक तपश्चर्या झालेली होती. तितकंच अत्यंत कठोर अशी उपासना झालेली होती. फक्त दुःख होतं की त्यांना अपत्य नव्हतं. आणि एके दिवशी प्रत्यक्ष भगवान आदी सूर्यनारायण त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि सांगितलं की आता वर मागा, तुमची वेळ झालेली आहे. आणि मग सूर्याजी पंतांनी मागितलं की सगळं आहे माझ्याकडे, काही नको आहे मला. नाही नाही, वर माग. आणि सूर्याजी पंतांनी आणि मग राणूबाईंनी सांगितलं की एक आम्हाला वंशच हवा आहे ह्या रामपरंपरेला पुढे नेण्यासाठी. तथास्तु म्हणून सूर्यनारायण तिथून अदृश्य झाले. आणि या दोन्ही दाम्पत्याला उत्कृष्ट असा एक पंचायतन मिळालं सूर्याजी पंतांना. ते त्यांच्या जाम या गावी, त्यांचं जे जाम हे गाव आहे जिथे समर्थांचा जन्म झाला, तिथे त्या मूर्ती आजही प्रतिष्ठित केलेल्या आहेत. त्याही मूर्तींचं आपण दर्शन घ्यावं. आणि मग राणूबाईंनाही पुन्हा नंतर दर्शन झालेलं आहे समर्थांचं, रामरायाचं, हनुमंताचं. आणि अशा पद्धतीने त्यांच्या घराण्याची ही परंपरा. मग पहिले कोण तर ज्येष्ठ गंगाधर स्वामी, पहिल्या पुत्राचा जन्म झाला. तेही अत्यंत उच्च कोटीचे रामभक्त. एवढी अखंड परंपरा होती. आणि अशा कुलपरंपरेमध्ये जसं भगवान आधी आपण रामांचं कुलपरंपरा माहिती आहे, केवढी अगाध परंपरा आहे. रघु आहेत, असे असंख्य राजे त्या वंशामध्ये आहेत. भगीरथ आहेत, कितीतरी राजे होते. तशीच ही परंपरा. आणि ज्येष्ठ गंगाधर यांचा जन्म झाला. आणि गंगाधरांना सुद्धा हनुमंतांना अनुग्रह झालेला होता. आणि त्यानंतर साधारण 2 वर्षांनी पुन्हा राणूबाईंना दिवस राहिले. आणि त्यावेळेला साधारण चैत्र शुद्ध नवमी, आपल्याला माहिती आहे रामनवमीचा दिवस आहे. अशा वेळेला समर्थ या जगाच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार घेतला. जो प्रत्यक्ष प्रभू रामाचाच अवतार आहे किंवा प्रभू हनुमंताचाच अवतार आहे का, त्याचं आपण पुढे स्पष्टीकरण बघू. त्यांचं जसं जसं चरित्र आपण उलगडत जाऊ तसं तसं आपल्याला पटेल की हे प्रत्यक्ष रामच आहेत किंवा हनुमंतच आहेत. रामी रामदास असं म्हणतात त्याला. त्यामुळे दास राम हे सगळं एकरूपतेने त्यांनी कसं हे पुढे आपली कार्य त्यांनी वाढवलं त्याचा आपण विचार करू. आणि अशा पद्धतीने हे दोघेही बंधू एक संसारात जाईल आणि एक संपूर्ण वैराग्याने पूर्ण रामाचं कार्य करेल असा आशीर्वाद त्या दोघांना मिळालेला होता. आणि मग अशा पद्धतीने हा जो नारायण होता, हा नारायण अगदी लहानपणी अतिशय नटखट होता. खूप नटखट होता, खूप खोड्या करायचा, मस्ती करायचा. त्यामुळे आईला खूप काळजी वाटायची की असा नारायण तो कार्य कसं करेल, किंवा आता ह्याला काहीतरी मला बोहल्यावर उभं राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यामध्ये आपण पडायचं नाही. पण त्यावेळेला सुद्धा समर्थांनी अनेक चमत्कार केल्याचे उल्लेख त्यांच्या चरित्रात येतात. अशी एक छोटीशी घटना सांगते. आई दूध तापवत होती आणि दूध तापवता तापवता असं झालं की नारायण छोटा होता. त्यांनी ते दुधाचं भांडं त्यांच्यातून खळकन पडलं आणि सगळं दूध नासलं. आई त्याला ओरडली, अरे नारायणा हे काय आहे, असं कसं दूध तू सांडवलंस सगळं. खूप ओरडली आई त्याला. नारायण असे हसायला लागले तिच्याकडे बघताना. आणि नारायण म्हणाले की हे काय दूध ज्याचं जिथून आलं तिथेच मिळालं. आईला काही कळलं नाही की हा काय बोलतोय. म्हणजे जेव्हा हे प्रत्यक्ष असे एखादा महापुरुष असा राष्ट्रपुरुष जन्माला येतो तेव्हा त्याच्या बोलण्यातनं सिद्धांतच जन्माला येतो. आईला त्यावेळेला काही कळलं नाही आणि मग तिने खूप ओरडलं. आणि मग हा नारायण रुसून बाहेर पडला.
आणि मग त्याच्या समजुती काढण्यासाठी गंगाधर पंत गेले आणि मग त्यांनी समजावून पुन्हा नारायणाला आणलं की अरे नारायणा, असं नाही करायचं, आपल्या आईला असं त्रास द्यायचा का. आणि मग नारायणी सांगितलं जा, आईला सांगितलं की जा परत, पुन्हा मला दूध हवं आहे. आणि बघतं तर ते तसंच्या तसं भांडं, ते दूध तसंच, ते भांडं पण तसंच. असे अनेक चमत्कार समर्थांनी लहानपणीसुद्धा केलेले होते. त्याच्या विविध कथा आपण नक्की वाचाव्यात. अशा अनेक कथा समर्थांच्या चरित्रात मिळतात. आणि मग जसा ज्येष्ठ गंगाधरांना अनुग्रह मिळाला तसं नारायणांनाही अनुग्रह हवा होता, म्हणून ते हटून बसले. पण पितांचं म्हणजे त्यांचे जे वडील होते ते लहान वयामध्येच त्यांचं छत्र हरवलं. मग ते बंधूंकडे मागे लागले की आता मला अनुग्रह तुम्ही द्या. तेव्हा ज्येष्ठांनी त्यांना सांगितलं की जा तिथे मागे हनुमंत आहे ना, त्यालाच साकडं घाल, त्याचीच आराधना कर, त्याचीच तुला कृपा होईल आणि तुला अनुग्रह मिळेल. आणि अशा पद्धतीने या नारायणांनी तंतोतंत हनुमंताची आराधना केली आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र, हनुमंत असे सगळे तिथे प्रकट झाले आणि त्यांना रामांचं दर्शन झालं, रामाचा अनुग्रह झाला. आणि मग अशा पद्धतीने हे संपूर्ण वैराग्याचा हा पुतळा हळूहळू मोठा होऊ लागला. मग ते बोहल्याचा क्षण तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण पडणार नाही. आणि मग त्याच्यानंतर ते तिथून पलायन करून, कारण त्याच्यात ते याच्यासाठी आलेलेच नव्हते, जगाचा उद्धार करण्यासाठी तो सूर्य नारायण भगवान तो तिथे आलेला होता. त्यामुळे ते काही संसारात पडले नाहीत. आणि मग त्यांनी पहिलं त्यांचं जे पलायन केलं त्याची कथा अशी येते की ते टाकळीच्या भागात तिकडेच्या भागामध्ये त्यांनी त्यांचं वास्तव्य हलवलं. तिथे 12 वर्ष पुरश्चरण केलं. त्या काळामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. दशपंच कुलकर्ण्यांची जे शव होतं त्याला त्यांनी उठवलेलं आहे. आणि त्यांचा जो पहिला मुलगा आहे तो दशपुत्रे त्यांचं नाव पुढे प्रख्यात झालं. आणि त्यांचा जो पहिला मुलगा आहे तो उद्धव स्वामी हा समर्थांचा शिष्य झाला. आणि त्यानंतर मग समर्थांनी एक एक गावामध्ये प्रत्येक गावात जावं, तिथे त्या लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात, त्यांच्याशी चर्चा करावी, तिथे राम उपासना, हनुमंत उपासना सांगावी आणि लोकांना आपलंसं करावं. असं करत करत एक एक पादाक्रांत करत समर्थ आपापलं कार्य करायला सुरुवात झालेली होती. आणि अशी एक उल्लेख येतो की शहाजीराजे आणि शिवराय हे अत्यंत लहान असताना, म्हणजे शिवरायांचा जन्म झाल्या शहाजीराजे शिवरायांना घेऊन समर्थांच्या दर्शनाला आले असा एक उल्लेख आहे. आणि प्रत्यक्ष तुळजाभवानीनीच त्यांना विनंती केलेली होती, प्रार्थना केलेली होती की शिवनामा उत्पन्न झालेला आहे तर तू आता कृष्णा तेरीस जा आणि तिकडे जाऊन सेवा कर. आणि तशी सेवा समर्थांनी करणं मान्य केलं. आणि मग समर्थ हळूहळू पंचवटी, नाशिक, टाकळी, मग तिथे त्यांनी वेगवेगळे त्यांना अनेक पद्धतीने कीर्तनं करणं. त्या कीर्तनामध्ये एक सुंदर कथा येते. समर्थ एक कीर्तनामध्ये असे उभे होते आणि हनुमंत काय म्हणायचं की हनुमंत त्यांच्या कायम बाजूलाच असायचे. कारण जेव्हा अनुग्रह समर्थांना रामाचा झाला तेव्हा असं एक आश्वासन दिलेलं होतं, त्याचा उल्लेख आहे समर्थ चरित्रामध्ये की हनुमंतांनी सांगितलं होतं की ह्या नारायणाची मी काळजी घेईन कायम, मी त्याच्याबरोबर असेन कायम, तो जिथे जाईन तिथे मी कायम असणार आहे. त्यामुळे जिथे जिथे समर्थ जात असतं तिथे हनुमंत होतेच, कारण तेच होते, तेच रूप होतं. तर अशी एक कीर्तनामध्ये कथा येते आणि नारायण कीर्तनाला उभे राहिलेत आणि पंचवटीचा एक कीर्तनामध्ये आख्यान लावलेलं होतं. सीतामाई पंचवटीत बसलेल्या आहेत आणि समर्थ म्हणतात की त्या पंचवटीतली जी फुलं होती ती पांढरी होती. तर मध्येच एक मुलगा, म्हणजे तो हनुमंतच होता, तो उठून उभा राहिला, नाही 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 ती तांबड्या रंगाची फुलं होती. तर सगळ्यांनी त्याला चुप्प केलं की अरे तू कशाला बोलतोयस, इथे कीर्तनकार उभे आहेत, ते सांगतायत ना पांढऱ्या रंगाची फुलं होती. बाकी कोणाला कळलं नाही, पण ते हनुमंत आणि समर्थांचा हा संवाद चालू होता आणि हनुमंत त्यांना आठवण करून देतो, विसरलास का नारायणा, पंचवटीमध्ये समर्थ त्यांना आठवण करून देतात की अरे तू जेव्हा पंचवटीत गेला होतास सीतेला शोधायला तेव्हा तू रागाने लाल बुंद झालेला होतास, त्यामुळे तुला ती फुलं लाल दिसली, जाऊयात आपण तिकडे. आणि दोघं जण पंचवटीत गेले, म्हणजे कुठे, लंकेमध्ये. आणि तिथे त्या फुलांचा रंग प्रत्यक्ष पांढरा आहे हे त्यांनी समर्थांनी हनुमंताला दाखवलं, असा उल्लेख इथे आलेला आहे. इतकी एकरूपता, इतका अभेद या दोघांमध्ये होता. आणि अशा पद्धतीने जिथे जिथे समर्थ गेले तिथे तिथे त्यांनी अनेक मारुतींची स्थापना केली. पहिला मारुती होता कुठला,
कोणाला माहिती आहे? गोमय मारुती आहे. उद्धवासाठी त्यांनी गोमय मारुतीची स्थापना केली, मग टाकळी आणि मग 11 मारुतींची स्थापना केली. हे 11 मारुतींची ठिकाणं आज महाराष्ट्रामध्ये आहेत. मसूर, पारगाव, बहे, चाफळ, शिरोळे, 32 शिरोळे. चाफळला 2 मारुती आहेत, सिंगणवाडी, माझगाव, उमरज, शहापूर आणि मनपाडळे. अशा विविध 11 ठिकाणी मुख्य समर्थांचे मारुती आहेत. आणि त्या मारुतीच्या पण अनेक आख्यायिका आहेत. त्या संदर्भाने समर्थांनी रचना केलेल्या आहेत विविध मारुतीच्या. ती स्तोत्रही अप्रतिम आहेत. कितीतरी असंख्य रचना आहेत समर्थांच्या, आपल्याला त्या माहीत पण नाही आहेत. पण त्या संदर्भाने त्याचा आपण अभ्यास करायला लागतो ना, की असं वाटतं की काय समर्थ आहेत, काय पद्धतीने त्यांनी रचना केल्या आहेत. एक एक वृत्तामध्ये समर्थांनी 11 मारुतीची स्तोत्र लिहिली आहेत. म्हणजे आपण जे मारुती स्तोत्र म्हणतो ते वेगळंच, ते तर त्यांना दर्शन झालं आणि इतकं भयंकर तो वीर मारुती प्रगट झाला. आणि त्यावेळेला समर्थांनी मारुती, हनुमंत जे आपण म्हणतो, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, ते समर्थांनी रचलं. आणि त्या व्यतिरिक्त समर्थांची 11 मारुती स्तोत्र अत्यंत प्रसिद्ध आहेत. अशा पद्धतीने मग समर्थांनी 12 वर्षाचं पुरस्चरण केलं आणि 12 वर्षाचं नंतर त्यांनी भारत भ्रमण करायला सुरुवात केली. आता या भारत भ्रमणामध्ये त्यांनी काय काय केलं? नॉर्थ टू साऊथ, म्हणजे बद्री केदार आणि खालती कन्याकुमारीपर्यंत, रामेश्वरमपर्यंत, जिथे जिथे रामसेतू आहे त्या सगळ्या, जिथे जिथे भगवान राम ज्यांची परिक्रमा झालेली होती वनवासासाठी, ते सगळी तीर्थ तिथे समर्थ प्रत्यक्ष गेलेले आहेत. त्यांनी ते प्रत्यक्ष तीर्थ पाहिलेले आहेत. आणि असे अनेक उल्लेख आहेत की समर्थ काशीला गेले आणि ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ते औरंग्याचा नुकताच त्याचा प्रवेश झालेला होता. म्हणजे बघा, समर्थांच्या काळामध्ये 5 पातशाही होत्या. आपल्याला माहिती आहे, हा सगळा उल्लेख सगळ्यांना माहिती आहे. पण त्या व्यतिरिक्त असे अनेक मुसलमान राजे होते ज्यांचा उल्लेख आता आपण इथे करूयात, की त्याच्याशिवाय आपल्याला ती परिस्थिती काय होती त्याचा आपल्याला समजणं खूप कठीण होईल. त्यांनी हुमायून, त्यानंतर गजनी, घोरी, महमूद, शहाबुद्दीन घोरी, जहांगीर, तैमूर, हे तर सगळे होतेच क्रूर कर्मे आलेले. आणि त्यानंतर सूफी साधू पण होते. अनेक सूफी संत, जे त्यांना संत म्हणतात, पण ते सूफी क्रूर कर्मेच होते. आपल्या सगळ्यांना अजमेरच्या कथा माहिती आहे, आपण सगळे जातो त्या अजमेरला. अरे तो अजमेरचा जो दर्गा आहे, त्या दर्ग्यावर त्या क्रूर कर्म्यांनी काय अत्याचार केलेत, ह्याचं जर कोणी पाढा वाचला तर रक्त अक्षरशः उठेल की कुठे जातोय आपण. त्या अजमेरच्या दर्ग्याच्या इतक्या रक्तरंजित कथा मिळतात, त्याचा नक्की आपण वाचावं. आणि अजमेरच्या दर्ग्यामध्ये मोईनुद्दीन चिश्ती म्हणतात त्याला, तो त्याचा तिथला प्रमुख होता आणि त्याच्या नावाने आज तो घाणेरडा दर्गा तिथे आज उपस्थित आहे. पण त्यामागे पृथ्वीराज चव्हाणांना त्यांनी काय पद्धतीने त्रास दिला, काय पद्धतीने त्यांनी छळलं, ह्याचं सगळं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. तर अशा सगळ्या पद्धतीचा समर्थांनी साकल्याने अभ्यास केला. निजामशाही, औरंगशाही किंवा विजापूरचं, असे सगळे 5 पातशाहींचा समर्थांनी प्रत्यक्ष पाहिलं. कुठे कुठे काय कमी आहे, कुठे कुठे काय आपल्या राज्यासाठी लागणार आहे, आणि हे सगळे अत्याचार प्रत्यक्ष समर्थांनी पाहिले. आणि मग त्यांची ग्रंथाला त्यांनी सुरुवात केली आहे. म्हणजे साधारण 1649 नंतर समर्थांनी समग्र वाङ्मय निर्मितीला सुरुवात केली. म्हणजे 12 वर्ष संपूर्ण पुरस्चरण. बघा, जो प्रत्यक्ष रामाचा अवतार आहे त्याने सुद्धा 12 वर्ष पुरस्चरण केलं, 12 वर्ष कडक तप केलं. मग आपण तर कोण टिकोजीराव लागलो? आपल्याला हे सगळं कर्मकांड वाटतं, पण हे प्रत्यक्ष समर्थांनी केलं. सगळे संत महंत जे ऋषीमुनी आहेत ते सगळे हे सगळं करत असतात, आपण फक्त ते समजून घेत नाही. इतकं कडक तप हे सगळे ऋषीमुनी करत असतात. आणि त्यानंतर समर्थांनी 12 वर्ष संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत केला. आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या समग्र वाङ्मयाला सुरुवात केली. आणि मग शिवथरगळीमध्ये त्यांनी दासबोधाच्या साधारण 9 वर्षच्या कालावधीमध्ये दासबोधाचं लेखन झालेलं आहे असा उल्लेख मिळतो. आणि मग चाफळ स्मशानाची, तिथे स्मशानामध्ये समर्थांनी रामाची मंदिर बांधलं. हे तुम्हाला माहिती आहे, कुठल्या भूमीमध्ये समर्थांनी ते मंदिर बांधलं त्याच्या मागची आख्यायिका आहे. आणि त्यानंतर मग आपण बघूयात की समर्थ
वेगवेगळ्या ठिकाणी गेलेत. त्यांनी असा एक उल्लेख होतो की आत्ताची जी ज्ञानवापी मस्जिद म्हणतात आपण, जे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे, त्या काशी विश्वनाथाचं मंदिर पाडण्याआधी समर्थ तिथे पोचलेले होते. म्हणजे त्यांना हे लक्षात आलेलं होतं की हे सगळं असं काही काही होणार आहे, अशा पद्धतीने इथे आक्रमण होणार आहेत. आणि त्यामुळे हे सर्व भाकीत करून समर्थांनी काशी विश्वनाथाच्या तिथे एक हनुमान घाट आहे, आजही जाऊन पहा, हनुमान घाट आहे. त्या हनुमान घाटावर समर्थांनी एक वेगळा मारुती स्थापन केलेला आहे. त्या मारुतीचं दर्शन घेऊन या. आणि त्या मारुतीचं तिथे त्या मारुतीची त्यांनी स्थापना केली. आणि तिथल्या गागा भट्टांसारखे अत्यंत प्रगाढ असे पंडित काशीतले, त्यांच्याशीच वार्तालाप केला. आणि तिथे रामचंद्र नावाचा एक अत्यंत थोर असा समर्थ भक्त त्यांनी तिथे प्रतिष्ठित केला. त्याला सगळं कार्य नेमून दिलं. आणि तिथे त्याला सांगितलं की अशा पद्धतीने जेव्हा इथे वेगवेगळी आक्रमण होतील त्यावेळेला कशा पद्धतीने तुम्ही त्याचा प्रतिकार करावा, असे उल्लेख आहेत बरं का. आत्ता महाकुंभाला जाण्याची वेळ आली होती, म्हणजे संधी मिळाली आणि दर्शन झालं फार सुंदर. त्यावेळेला आत्ताचे जे आखाडे आहेत, म्हणजे बघा हे जे सगळे आखाड्यांची रचना बघितली, निरंजनी आहे, उदासीन आहे, किंवा जुना आखाडा आहेत, नागा संन्यासी आहेत, हे जे सगळे आहेत ना, हे हिंदू धर्माचे आपण एक म्हणूयात की वॉरियर्स आहेत. हे हिंदू धर्माची एक सैन्य आहे. जसं गुरु गोविंद सिंह किंवा गुरु आपले जे शिखांचे गुरु आहेत, त्यांनी जसं हिंदूंची एक वेगळी सैन्य तयार केलं, तसं ही वेगवेगळी एक सैन्य आपल्यासाठी हिंदू धर्माच्या सनातन वैदिक हिंदू धर्मासाठी स्थापन केलेली होती. शंकराचार्यांच्या काळापासून ही आहेत. तसंच सेम पॅरलल सिस्टम समर्थांनी तयार केली. समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. त्या 1100 मठांची जर आपण रचना पाहिली, खरंच अभ्यास करावा. आपण खूप वरवरचा अभ्यास करतो, त्यामुळे काय होतं, आपल्याला आपलेच समर्थ कळत नाहीत. मी केलाय असं नाही माझं म्हणणं, पण आपण प्रयत्न करू. काय अप्रतिम सुंदर समर्थांची रचना आहे. हा मॅप सगळ्यांनी पाहावा. या मॅपमध्ये त्यांनी कसं कार्य केलं, त्या मठांची रचना समर्थांनी कशी मांडलेली होती, कशी रचना केलेली आहे, त्याचं एक अत्यंत आलेख त्या मॅपमध्ये मिळतो की त्याचा उपयोग पुढे शिवरायांच्या काळात, दिल्लीहून आग्र्याहून जेव्हा शिवरायांची सुटका झाली किंवा शिवरायांची सुटका होण्यासाठी सुद्धा समर्थांनी मार्गदर्शन केलेलं होतं. समर्थांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे ते दिल्लीहून आग्र्याहून सुटले, ते पुन्हा नॉर्थला गेले वरती. तिथून मग ते वेगवेगळ्या मठांमध्ये फिरत 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 वैराग्यास एका साधू संताचं त्यांनी हे घेतला होता, पेहराव केला. आणि त्या पद्धतीने शिवराय पुन्हा महाराष्ट्रात आले. किंवा अफजल खानाचा जो वध आहे, प्रत्यक्ष आपण पाहिला आहे, अफजल खान प्रतापगडाला केलेले असाल, त्या अफजल खानाच्या वधाच्या वेळेला सुद्धा ज्यांनी तुळजाभवानीचं मंदिर पाडलं, ज्यांनी अक्षरशः कत्तल केली हिंदूंची, सगळ्या आया भगिनींचं, म्हणजे म्हणतात ना बखरीमध्ये असे उल्लेख आहेत की त्यांना लाज वाटली ते प्रत्यक्ष शब्दांकित करणं. इतक्या पद्धतीने अनन्वित अत्याचार या माय बहिणींवर त्या काळामध्ये झालेले होते. आणि त्यामुळे समर्थ इतके उद्विग्न झाले. समर्थ बद्री केदारला गेले तेव्हा ती घटना आहे की समर्थांनी स्वतःचा देह डोहात झोकून द्यायचा प्रयत्न केला आणि आता हे नकोच, मला सगळं संपवावं, अशा पद्धतीने एक वेळ आलेली होती. आणि त्यांना रामरे यांनी सांगितलं की नाही, तुझं अवतार कार्य तू कशासाठी आलायस, पुन्हा महाराष्ट्रात जा, कृष्णातीरी जा, तिथे कार्य कर आणि पुन्हा हिंदवी स्वराज्याची एक राजा येणार आहे, त्याच्यासाठी त्याचं मार्गदर्शन कर, त्याचं गुरुत्व तू पत्कर. आणि अशा पद्धतीने समर्थ पुन्हा आले. आणि मग हा सगळ्या संपूर्ण कार्याची समर्थांनी एक सुंदर अशी एक त्यांनी मांडणी केली. आणि ह्या सगळ्याचा उल्लेख पखरीमध्ये आहे, विविध ग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख आहेत. या थोटांड कथा नाहीत. समर्थांचे एक एक संत महंत हे म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच होत्या. 1100 मठ बघा. आपल्याला एक मठ आजच्या काळामध्ये त्याची जर पूर्ण व्यवस्थापन बघायचं असेल तर किती पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला सगळं ओतावं लागतं. असे 1100 मठ, त्या 1100 मठांचं रिपोर्टिंग समर्थांनी लावून दिलं.
त्या 1100 मठांमध्ये कुठली व्यवस्था पाहिजे, त्या 1100 मठांमध्ये काय उपासना पाहिजे, कशा पद्धतीने ती उपासना झाली पाहिजे, काय पद्धतीने रामाचा उत्सव झाला पाहिजे, काय पद्धतीने रामाला अभिषेक झाला किंवा रामाचा उत्सवामध्ये काय नैवेद्य केला पाहिजे, हनुमंताची उपासना कशी झाली पाहिजे, सूर्य उपासना कशी झाली पाहिजे, सूर्यनमस्कार कसे झाले पाहिजेत. मग समर्थांनी एक खूप सुंदर असं स्वानुभव दिनकरमध्ये खूप सुंदर अशी अनेक पत्र आहेत बरं का. म्हणजे मला असं झालं आहे ना की त्या वेळामध्ये काय काय मांडायचं, इतकी कठीण परिस्थिती आली आहे की समर्थांविषयी काय किती प्रसंग आहेत. साच सृष्टीचा करावया उद्धार, झाला समर्थांचा अवतार, भीषण धरेचा भार फेडिला समर्थे, भवबंध कारागृही श्रमले निज अंश सर्वही, मुक्त करावया लवलाही धावोनी आला, माया महारणव दुस्तर, जीव बुडाले सविस्तर, ते समर्थ स्वामीने सत्वर, तारिले भवजली. अशा या समर्थांनी तुळजाभवानीची वेगवेगळी आख्यानं केलेली आहेत. म्हणजे समर्थ ज्या ज्या ठिकाणी गेले, समर्थांची कार्यप्रणाली बघा, ज्या ज्या गावात ते जात असत त्या त्या गावातल्या उपासना देवतेचं ते रचना करत. मग त्यांची भारुडं आहेत, त्यांची स्फुट काव्य आहेत, त्यांची डफगाणं आहेत, त्यांच्या अभंग आहेत, त्यांच्या सवाया आहेत, त्यांच्या 4 पद्धतीच्या चारोळ्या आहेत, त्यांच्या आरत्या आहेत, त्यांची स्फुट काव्य स्फुट आहेत. असे वेगवेगळे असंख्य त्यांच्या रचना आहेत. 21 समासी सप्त म्हणजे हे तर आहेच आहे. श्रीमद ग्रंथराज ही तर प्रस्थानत्रयी आहेच आहे. त्याबरोबरही समर्थांचे असंख्य अभंग आहेत. आणि एक एक अभंगसुद्धा इतके अप्रतिम सुंदर आहेत की त्या रचनेतून समर्थांनी जीव ब्रह्म आहे, राम हा एकच त्यांचा विषय आहे. रामाशिवाय समर्थ काही बोललेच नाहीत. प्रत्येक काव्य पहा, प्रत्येक काव्यातनं एकतर आदिभवानी, तुळजाभवानी किंवा एकतर रामराय किंवा हनुमंत. इतकं सुंदर असं अप्रतिम समर्थांच्या रचना आहेत. आणि अशा या समर्थांनी अशा पद्धतीने सगळी शिवरायांसाठी ही एक वेगळ्या पद्धतीने एक अशी बॅकग्राऊंड तयार केली असं म्हणूयात. कोणाला मानायचं आहे मानावं, कोणाला मानायचं नाही मानावं. खरं म्हटलं ना तर हे 2 पुरुष जे होते, जे या काळामध्ये आले, जसं रामराया आणि वसिष्ठ ऋषी, तसेच भगवान श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय, तोच अवतार, तसंच कार्य, तसंच दृष्टी, तितकंच तेज, तितकंच आविर्भाव, तितकंच बलसंपन्नता, अशा सगळ्या पद्धतीने हे शिव समर्थांचं एक सुंदर असा हा मेळ या महाराष्ट्र भूमीला लाभला. आणि त्याला एक काय म्हणता येईल, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज अशा 2 हातात हात घालून त्यांनी हे कार्य केलं. आणि अशा या समर्थांविषयी आपल्याला समजून घेताना मन अत्यंत भरून येतं की काय समर्थ असतील त्या काळामध्ये. मग त्यांनी आईची सुद्धा उपेक्षा केली नाही आहे. ज्या वेळेला आईला गरज होती, तिच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा समर्थ गेलेले आहेत. समर्थांनी स्त्री आणि मातृत्वाचाही तितकाच उत्कृष्टपणे वर्णनं केलेली आहेत. स्त्रीचं रक्षण झालंच पाहिजे, स्त्रीचा सन्मान झालाच पाहिजे. आज कितीतरी समर्थांचे भक्त आहेत. म्हणजे मी तुम्हाला लिहून आणलं आहे, समर्थांचे जे उद्धव स्वामी टाकळी मठ, दिवाकर गोस्वामी महाबळेश्वर मठ, अक्कास्वामी चाफळ मठ, भीमस्वामी तंजावर, कल्याणस्वामी डोमगावला कल्याणस्वामींचं आहे. आणि कल्याणस्वामींनी जे जे समर्थांनी सांगितलं ते प्रत्यक्ष सगळं कल्याणस्वामींनी लिहून काढलं. आणि म्हणून स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे, असं वर्णन आहे कल्याणस्वामींविषयी. वेणास्वामी मिरजेचा मठ, त्यांना मठपती केलं. दिनकर स्वामी तिसगावचा मठ आहे. गिरीधर गोस्वामी त्यांनी 42 ग्रंथ लिहिले समर्थांवर किंवा रामरायांवर किंवा हनुमंताच्या उपासनेवर. आणि त्यांना 12 वर्ष समर्थांचा सहज सलग सहवास मिळाला. असे अनेक इन्स्टिट्यूशन्स समर्थांनी उभ्या केल्या. आता त्या कालाच्या ओघामध्ये काही काही इन्स्टिट्यूशन्स कमी आहेत. आता हार्डली 50 ते 60 मठ आहेत. पण त्या मठामध्ये सुद्धा अनेक बाढ आहेत, असे रुमाल आहेत, अनेक अप्रकाशित ग्रंथ रचना आहेत की त्या रचना अजूनही लोकांसमोर आलेल्या नाही आहेत. त्याच्यावर अनेक पद्धतीने प्रकाशनाचं काम सुरू आहे, अशा रिसर्च चालू आहे. पण ते जे काव्य होतं किंवा काय म्हणूयात, समर्थांच्या म्हणजे शिवराय आणि समर्थ यांच्यामध्ये झालेले पत्रव्यवहार आहेत, सनदा आहेत, त्याचा उल्लेख मिळतो.
की समर्थांना अख्खं राज्य समर्थांना जोडीत घातलेलं आहे शिवरायांनी. आणि समर्थ किती वैरागाचा म्हणजे पुतळाच होता. आताचा जो सगळा विषय सोडा, समर्थांनी त्यावेळेला भाकीत केलेलं होतं की राजांनी राज्य कार्य करावं आणि महंतांनी महंतांचं कार्य करावं. राजांनी राज्य कार्य करावं, महंतांनी महंतांचं कार्य करावं आणि महंतांनी कुठल्याही पद्धतीने संपत्तीच्या मागे लागू नये. संपत्तीच्या मागे जर म्हणजे प्रॉपर्टी कमवणं हे जे सगळं जर सुरू झालं तर त्याच्यामध्ये पुन्हा ते सगळं भ्रष्ट होईल, वादविवाद होतील, मालमत्तेसाठी भांडणं होतील आणि सगळा जो धर्माचं जे कार्य आहे, जे महंतांकडनं होणं अपेक्षित आहे, ते सगळं लयास जाईल. इतक्या पद्धतीने समर्थांनी मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. समर्थांनी ज्येष्ठ गंगाधर स्वामींचे जे 2 वंशज होते त्यांना पत्र लिहिलेली आहेत. त्याचे उत्तम पुरावे समर्थांच्या चरित्रामध्ये मिळतात. अशा या वेणास्वामी, अक्कास्वामी, दिनकर स्वामी, समर्थ गेल्यानंतर अक्कास्वामींनी 40 वर्ष बेस्ट मॅनेजमेंट अशा एका विधवा स्त्रीनी संपूर्ण सज्जनगडचा कारभार पाहिलेला होता. आणि वेणास्वामी ह्या समर्थांच्या जाण्याच्या पूर्वी त्यांचं प्रयाण झालेलं होतं. ह्या कथा सगळ्यांना माहिती आहे. तर अशा या समर्थ सद्गुरू सज्जन गडावर सह्याद्री गिरिसा विभाग विलसे मांदार शृंगापरी तेथे रामदास विलसे तो या जना उद्धरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव जासे शिरी येथे जागृत रामदास विलसे तो या जना उद्धरी. अशा पद्धतीने इतकी सुंदर सुंदर वर्णन आहेत. काय सुंदर त्यांचे म्हणजे एक एक छोटे छोटे काव्य असे आहेत की गिरधर स्वामींनीही त्यांच्यावर वर्णनं केलेली आहेत. तर अशा समर्थांनी उद्धार केलेला आहे. मग आता त्या उद्धार कसा केला त्याच्याविषयी आता आपण बघू की जो उद्धार म्हणजे प्रत्यक्ष आपण म्हणतो की उद्धार म्हणजे काय आहे, एखाद्याचा उत्कर्ष होणे. उद्धार याचा अर्थ काय, उत्कर्ष करणे, त्याचा संपूर्ण पद्धतीने त्याला अपलिफ्ट करणे. मग त्याचा जीवासाठी किंवा त्याचा राष्ट्रासाठी अशा दोन्ही पद्धतीचं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांनी केलेलं आहे. आपल्याला भगवद्गीतेमध्ये आहे उद्धरेत आत्मानम आहे ना, श्लोक आहे 6व्या अध्यायातला. तूच तुझा शत्रू आहेस किंवा तूच तुझा मित्र आहेस. जर तू स्वतःचा उद्धार करून घेतलास तर तू कोण आहेस, तुझाच तू मित्र आहेस, तुझाच तू बंधू आहेस, नाहीतर तू कोण आहेस, तुझाच तू वैरी आहेस. अशा पद्धतीने जेव्हा भगवंतांनी सुद्धा आपल्याला वर्णन केलेलं आहे तेच पद्धतीचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. मग आता उद्धार म्हणजे काय, जीव म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, किंवा जीवाचा उद्धार कशासाठी करायचा, राष्ट्राचा उद्धार समर्थांनी का सांगितला. तर ह्या सगळ्याची उत्तरं जेव्हा आपण हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ती मिळतात. की समर्थ असं म्हणतात की ज्या वेळेला प्रत्यक्ष जीव म्हणजे कोण, मी कशासाठी आलो, माझं प्रयोजन काय, किंवा मी जीव म्हणजे काय. तर मगाशी आपल्या आचार्यांनी सांगितलं जीवाची कल्पना काय आहे. जीव म्हणजे काय, बुद्धी अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब, बरोबर ना. अधिक आत्मा म्हणजे मी थोडक्यात काय आहे, एक भासरूपी मला जे सगळं दिसतं ते मी नाही आणि जे मला दिसत नाही, जे मला भासत नाही ते मी आहे. कळलं का. अशा जीवाचा समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने उद्धारासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन समर्थांनी त्यांच्या वाङ्मयातून केलं. मग त्यांनी काय काय पद्धतीने बोध केला, काय काय पद्धतीने तो विषय आपल्यासमोर मांडला, त्याचा एक आपण थोडक्यात विचार करू. समर्थांनी अशा पद्धतीने म्हणजे आपल्या डॉक्टर काकांनी सुद्धा त्यांच्या लेखांमध्ये हा एक विषय मांडलेला आहे की समर्थांचं मुखांतरबोध 4 पद्धतीने समर्थांनी बोध केलेला आहे. मुखांतरबोध, दशांतरबोध, अवस्थांतरबोध आणि अन्यापदेश. आता मुखांतरबोध म्हणजे काय की मी मला जो भासतो तो मी स्वतःला मी कोण म्हणतो, मी माझं नाव हे आहे, मी अशा पद्धतीने इथे राहते, मी हे काम करते, हा जो सगळा विशेष अहंकार आहे तो सगळा विसरून मी जो सामान्य आहे किंवा मी जो मूळ आहे, माझं जे ओरिजिन आहे, माझं जे मूळ स्वरूप आहे त्याच्याशी जवळीक साधणे. असा जेव्हा उपदेश सद्गुरूंच्या वाणीतून आपल्याला मिळतो, जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू आहेत अशा सद्गुरूंच्या वाणीतून जेव्हा मिळतो तेव्हा तो मुखांतर बोध आहे. अशा पद्धतीचा अनेक पद्धतीने समर्थांनी बोध केलेला आपल्याला त्यांच्या वाङ्मयातनं मिळतो. पहिला झाला मुखांतर बोध, दुसरा दशांतर बोध. आपण म्हणतो ना काय दशा करून ठेवली आहे,
किती घाणेरड्या पद्धतीने तुझी दशा झाली आहे असं आपण सहज म्हणतो, पण आपल्याला कळत नाही की संत जे आहेत ते आपल्याला काय पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. तर इथे समर्थ म्हणतात की जीवदशेतून तो आत्मदशेमध्ये जाण्यासाठी जे योग्य पद्धतीने मार्गदर्शन आहे त्या पद्धतीचं मार्गदर्शन म्हणजे जीवदशेतून आत्मदशेमध्ये. सोहो अहम, सहा अहम किंवा तत्वमसी, हे जे ह्याच्यामध्ये पडत नाही, हा सगळा विषय नंतर येणार आहे, पण त्या पद्धतीचं मार्गदर्शन, उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांनी स्वरूपापर्यंत आपल्याला नेऊन ठेवलेलं आहे, प्रत्यक्ष हातात आणून दिलेलं आहे. अशा पद्धतीचं मार्गदर्शन समर्थांच्या अनेक वाङ्मयातून मिळतं. अवस्थांतरबोध. आता अवस्था म्हणजे काय? एक बद्ध अवस्था किंवा एक मुक्त अवस्था. आता ही खरी मुक्त आहे, बद्ध सापेक्ष मुक्त अवस्था असं म्हणता येईल थोडक्यात. मी स्वतःला जर बद्ध मानलं तर मी मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, म्हणजे कोणाच्या तरी सापेक्षतेने कुठली तरी अवस्था मांडण्याची एक प्रघात आहे वेदांतामध्ये. ते सगळं समजून घ्यावं. मग मी नक्की कोण आहे? हत्तीला बांधलेलं गवताचा दोरखंड आहे का खरं दोरखंड? तो नाहीच आहे, तिथे शक्यच नाही आहे बांधणं, पण तिथे बांधलेला आहे त्याला, म्हणून तो काही बांधलेला आहे का? असंच संत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की तू मुळात कोण आहेस, तू मुळात कोण आहेस, कुठून आलास हे तू ओळख. आणि अशा पद्धतीने समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. आणि अन्यापदेश म्हणजे काय? थोडक्यात वेदांताच्या परिभाषेमध्ये सगळ्याचं आपण म्हणतो ना की सगळं बाजूला सारायचं, हे नाही हे नाही हे नाही हे नाही, मग कोण? थोडक्यात व्यतिरेक आणि अन्वयाचा विषय येतो हा. हे नाही, हे मी नाही, हे मी नाही, हे शरीर मी नाही, हे जे सगळं माझं जे माझं मी आणि माझं हे सगळं जे आहे ते मी नाही, हे थोडक्यात समजणं म्हणजे थोडक्यात व्यतिरेक करणं. आणि मग जे मिळतं जे आहे तेच माझं मूळ स्वरूप आहे. समर्थ म्हणतात की एक तर मायेचा पसारा, नाही तर एक तर त्या भगवंताचा पसारा आहे, म्हणजे भगवंत आहे. मध्ये मी चोरून कुठून आणलास, तिसरा मी कुठून आणलास तू, असं प्रत्यक्ष समर्थ प्रश्न विचारतात. तर अशा पद्धतीने हा अन्यापदेशाचं एक उत्कृष्ट मार्गदर्शन या विविध ग्रंथातून आपल्याला मिळतं. मग समर्थांनी बद्ध कोण? बद्ध म्हणजे काय? ज्याला काहीच कळत नाही, मी आहे तसं आहे, चलो जैसे ते परिस्थिती चालू आहे, तो बद्ध. मग साधक म्हणजे काय? की त्याला कुठेतरी वाटतं की आता आपण अभ्यास करावा, काहीतरी आपण मार्गदर्शन घ्यावं, आपल्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करावा. मग तो साधक हळूहळू त्या मार्गाला जातो, मार्गदर्शन घेतो, काहीतरी वाचन करतो, काहीतरी सद्गुरूंकडे कुठेतरी संतांकडे जातो. मग नंतरची अवस्था आहे ते मुमुक्षू, ज्याला काहीतरी अत्यंत कळकळ लागलेली, आता बास, आता मला फक्त हेच हवं आहे, फक्त तूच हवं आहेस, अशी जेव्हा कळकळ जेव्हा भगवंताला करतो ना, तेव्हा 100% तो तिथे आपल्याला देतो प्रचिती. सगळ्या संतांची प्रचिती आहे, सगळ्या संतांचा अनुभव आहे. आणि असा बद्ध, साधक, मुमुक्षू आणि सिद्ध. सिद्ध म्हणजे कोण? साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय सळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. अत्यंत दृढ अशा तो सद्रूप चिद्रूप आनंदरूप स्थिती नाही आहे ही, त्यामध्ये तो काय म्हणूयात क्रीडा करतो आहे, आत्मरती किंवा आत्मक्रीड म्हणतात संतांच्या भाषेमध्ये. असा जो आहे तो सगळा सिद्ध आहे. मग माझं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाला मी जेव्हा मला माझं प्राप्त होतं, जे माझं आहेच ते फक्त मी विसरली आहे. किती जन्मांचं आहे, किती वासनांमुळे आहे, किती कुठलं काय मी घेऊन आले, त्या सगळ्याच्या पसाऱ्यामुळे मला माझं स्वरूपाचं विस्मरण झालं. आणि त्या पद्धतीचं जे सगळ्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थ घ्या, माऊली घ्या, विवेकानंद घ्या, योगी अरविंदनाथ घ्या, कुठलेही संत घ्या, तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत जे समर्थांनी त्याचं पुन्हा रिरायटिंग केलेलं आहे. म्हणजे या संतांमध्ये भेद नाहीच आहे, संतांमध्ये एकमेकांविषयी असूया नाहीच आहे, हे आपण तयार केलेले आहेत. कितीतरी अशा पद्धतीचे वर्णन आहेत की समर्थ शूद्राच्या घरी गेलेले आहेत. कितीतरी पद्धतीने, उद्या उपासनेचा विषय आपण त्याच्यामध्ये मांडणार आहोत, कशा पद्धतीने समर्थांनी उपासनेला साधारण 18 पगड जातीच्या लोकांना गोळा केलेलं होतं, कसे गोळा केली समर्थांनी. आणि अशा पद्धतीने हे सगळे जे संत आहेत ते म्हणतात की हे सगळं तुझं स्वरूप ओळख आणि त्या स्वरूपामध्ये रममाण हो. आणि एक खूप छान, जिथे जिथे समर्थ गेले त्या प्रत्येक देवदेवतांवर समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने रचना केल्या. मग तिथे काय म्हणूयात विठोबा आहे, पांडुरंग आहे,
इंद्र आहे, तुळजाभवानी आहे, रामकृष्ण आहेत, बनशंकरी आहे, व्यंकटेश आहे, ब्रह्मा विष्णू, असे अनेक, खंडोबा आहे. काय सुंदर खंडोबाची आरती आहे समर्थांची, अप्रतिम सुंदर आहे खंडोबाची आरती, बघावी. हे एक गडावरती 350 वर्षांहून अधिक काळ इथे उपासना चालते. अगदी प्रातस्मरणापासून म्हणजे काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतचे सगळे त्याच्यामध्ये रचना समर्थांच्या आहेत, काही श्रीधर स्वामींच्या आहेत. त्याचा आपण अभ्यास करावा, फार सुंदर आहेत. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये कितीतरी आरत्या समर्थांच्या आहेत. तर त्या देवांना समर्थांनी आपलंसं केलं. म्हणजे जिथे जिथे समर्थ गेले तिथे तिथे त्या देवतेवर त्यांनी रचना केलेल्या आहेत. अशा सगळ्या रचना आपल्याला मिळतात. आणि त्या रचनांपैकी एक सुंदर रचना आणि त्यामागे एक कथा आपण बघू. समर्थांनी कर्मयोग मांडला. कर्मसन्यास म्हणजे काय, कर्मयोग म्हणजे काय, कर्मयोगाचे नियम म्हणजे काय, काय केल्याने कर्मबंधनात पडणार आहे, ह्या सगळ्याचं एक क्रिस्टल क्लिअर, कुठेही कुठल्याही पद्धतीने कन्फ्युजन नाही, कुठल्याही पद्धतीने संशयाला वावच नाही समर्थांनी ठेवलेला. इतकं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांच्या वाङ्मयामध्ये मिळतं. असा एक सुंदर स्फुट अभंग समर्थांच्या पैकी एक मी लिहिला आहे. नामाचा महिमा जाणे शूळ पाणी, राम नामवाणी उच्चारिता, उच्चारिता शिव सर्वांग निवाला, मग विसावला रामनामी. बघा, हे कोणाचं वर्णन आहे. समर्थ भगवान आदिनाथ महादेवाचं वर्णन करतायत. जो भगवंत महादेव प्रत्यक्ष रामाच्याच नामस्मरणामध्ये कायम लीन आहे, रत आहे. आणि त्याची जी अर्धांगिनी आहे, जी प्रत्यक्ष भगवती आदिमाया, रामनामी रती झाली पशुपती, आवडी पार्वती जपतसे, जपतसे विश्व विश्वनाथ संग, रामनाथ भो योग काशीपुरी. असं एक सुंदर समर्थांचं स्फुट काव्य आहे. याच्या मागची एक कथा त्याचा एक आत्ता डोक्यात आली म्हणून ती पण सांगते. त्यामागचा एक सिद्धांत जो सगळ्या कल्याणासाठी मांडलेला आहे. एक अशी कथा आहे, शिवपुराणामध्ये आहे, त्याचा उल्लेख आहे. थोडंसं पुढे मागे होऊ शकतात संदर्भ, पण आपल्याला त्याच्या मागचं मूळ सार आहे ते आपण बघू. असेच हिमालयामध्ये 2 जण बसलेले आहेत. कोण? भगवान आदिनाथ आणि माता पार्वती. आणि माता पार्वती आता म्हणतायत की मी सगळीकडे फिरून आले आणि सगळ्या देवदेवतांच्या ज्या राण्या आहेत त्या सगळ्यांचे महाल आहेत, सुंदर सुंदर त्यांचे छान पॅलेसेस आहेत, महाल आहेत, सगळ्या छान त्यांच्या महालात राहत आहेत. तर असाच एक मला महाल पाहिजे म्हणून अक्षरशः हटून बसल्या महादेवांकडे, बरं का. आणि मग म्हणतायत बरं का, त्यांनी एक छान वर्णन केलंय. नगद बनाओ या उधारी, मैं किती किती हार गई, सुन भोले ओ त्रिपुरारी, नहीं रगडूंगी मैं भांग तुम्हारी, मेरी तो बात भोले कभी नहीं मानी, एक बैल की हो सवारी, बूढ़े बैल भी हो बस एक सवारी, मैं किती किती हार गई ओ मोरे भोले त्रिपुरारी, नगद बनाव या उधारी. पार्वती माता सांगते काही कर आणि माझ्यासाठी आता काहीतरी एक असा महाल तयार कर. भगवान आदिनाथ सांगतात अगं हे सगळं सोडून दे, नको त्याच्यात पडूस. मग त्याला म्हणतात उमा कहू मैं अनुभव अपना, उमा कहू मैं अनुभव अपना, सतहरी भजन जगत सब सपना. भगवान आदिनाथ बघा, हा खेळ आहे दोघांचा, शिवशक्तीचा हा खेळ आहे. केवळ आपल्या कल्याणासाठीही त्यांनी रचलेला हा एक म्हणूयात ही खेळी आहे. आणि मग उमेला ते सांगतात सगळं विसरून जागं, हे सगळं काय आहे, क्षणभंगूर आहे, कसला तू माल, एवढं सुंदर तुझ्यासाठी अख्खं जगच तुझं आहे, तू पूर्ण जगाची माया आहेस, सगळं विश्व तुझ्यातून आहे, तुला कसले महाल आणि आता काय तयार वेगळं पाहिजे. तरी ती नाही, मला हवंच. मग त्यांनी काय केला, इन्स्ट्रक्शन ऑर्डर लगेच कोणाला, जे संपूर्ण जगाच्या सृष्टीचं निर्मिती करतात त्याला ऑर्डर केली आणि सांगितलं विश्वकर्म्याला की जे जे उत्तम आहे, उत्कृष्ट आहे जगामध्ये, जे जे सगळं सुंदर आहे त्या सगळ्यांनी मढवलेला असा महाल आमच्या देवीसाठी बनव. मान्य. त्रिकूट पर्वताच्या मध्यामध्ये सुवर्ण नगरी तयार कर. सगळ्या पद्धतीचे नीलम, पन्ने, पुखराज या सगळ्यांनी मडवून असा तो सुंदर महाल त्यांनी सुरुवात केली. सगळं झालं सुंदर पद्धतीने. सुवेल पर्वतावर प्रवेशद्वार निर्माण केलं आणि अशा पद्धतीने ती सोन्याची लंका त्यावेळेला उभी झाली, तिथे तिची निर्मिती झाली. आता गंमत अशी की आता मग भगवती म्हणतात की चला छान आता गृहप्रवेश करायचा. आता इतकं सुंदर महाल निर्माण झाला, आता गृहप्रवेश करायचा, काहीतरी छान त्याच्यासाठी छान. मग त्यांनी लगेच मुहूर्त काढला. मग मुहूर्तासाठी मग छान पद्धतीने पंडित हवेत,
याज्ञिक हवेत, सगळ्यांना आमंत्रणं धाडली. सगळे मग कोण, सगळे देवदेवतांची लिस्ट तयार झाली. इंद्र, सगळे देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, सगळ्या दासी सगळ्यांना आमंत्रण आणि सगळेजण तिकडे येऊन उपस्थित. आता फक्त काय झालं की यज्ञासाठी ब्राह्मण पाहिजे. आता तो ब्राह्मण कोण, तर तेव्हा लगेच हिचीच सगळी लीला आहे ना, भगवतीचीच लीला आहे. म्हणजे भगवंतच तिच्याकडनं करून घेत आहेत. तिच्या डोक्यात असं आलं की हा तर तुमचा आहे ना, तो तिथे बसलेला दशानन, तो तुमचा खूप मोठा भक्त आहे, त्याला आपण आमंत्रण देऊयात. अशा पद्धतीने दशाननाला आमंत्रण गेलं. दशानन तर विकृतच आहे, त्याच्या लगेच डोक्यामध्ये कल्पना सगळ्या सुरू झाल्या. ठीक आहे, मी जातो, आणि म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट आमंत्रण केलं. आणि मग दशानन तिथे गेला आणि त्यांनी सगळ्याचं एकंदरीत त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये हे सगळ्या राण्या, त्या सगळ्या देवदेवतांच्या पत्न्या, हे सगळं त्याला दिसलं. लक्ष्मी माता दिसली, भगवती दिसली. लगेच विकृतीच होता तो, विकृती त्याची तर अखंड तो त्याच्यातच लिप्त होता. कितीतरी वेद म्हणूयात की रावणासारखा जरी तो होता, जरी तो ब्राह्मण होता, जरी संपूर्ण वेदांमध्ये तो उत्कृष्ट होता, तरीसुद्धा तो क्रूरच होता. ज्याने प्रत्यक्ष स्वतःच्या सुनेला सोडलं नाही. कुबेराच्या कथा आहे, माहिती आहे सगळ्यांना. अशा क्रूर कर्म्याला, रावणाला का आपण उदात्त करतो, का अशा रावणाचं आपण त्याचं वर्णन करतो? नाही आहे, तो रावण तसा नव्हताच. अशा रावणाने मनात लगेच त्याचं सुरू झाले पुन्हा पुढचे सगळे ताळे. आणि हे सगळं भगवान विष्णूंच्या लक्षात आलं की हा नक्की काहीतरी इथे गोंधळ करणार. सगळा यज्ञ पूर्ण झाला, आता प्रत्यक्ष दक्षिणा द्यायची वेळ आली. भगवान विष्णूंनी गरुडाला इन्स्ट्रक्शन्स दिल्या की दोघींना घे आणि आत्ताच्या आत्ता यांना बाहेर घेऊन जा, या नगरीच्या बाहेर घेऊन जा. आणि त्यामुळे गरुड घेऊन गेले. आणि मग त्यावेळेला दक्षिणा मागताना रावणाने सांगितलं की आत्ता जे जे सगळे उपस्थित आहेत त्या सकट मला सगळंच्या सगळं माझं होईल. आणि हे बघताना एकदम भयभयाट निर्माण झाला. सगळे देव घाबरले. आता सगळेजण त्याचे दास होणार. भगवंत लगेच भोलेनाथ तर काय, म्हणजे सगळा सांब भोळाच तो. महादेव म्हणजे प्रत्यक्ष भोले का म्हणतात की जो त्याचे भक्त, जाप कसाही तो असो, तो कसाही त्याचा भक्त असो, पण त्यांनी एकदा काही मागितलं की त्याला ते लगेच देऊन टाकतात, म्हणून प्रसिद्ध आहेत. लगेच भगवंतानी हो म्हणून पण टाकलं. सगळे देवांमध्ये अतिशय भय निर्माण झालं. मग सगळ्यांना त्यांनी स्वतःच्या नोकर चाकर सगळे त्यांनी स्वतःबरोबर घेतले. पण बघतोय तर काय, या दोघी राण्याच नाहीत. आणि मग त्यांनी भगवान विष्णूंना विचारलं की ह्याच्यासाठी मी सगळा खटाटोप केला, त्या दोघी महालातल्या दोघी राण्या गेल्या कुठे? तेव्हा भगवान विष्णूंनी असं सांगितलं की हे सगळं तुझं कपट मला पूर्वीच कळलेलं होतं, त्यामुळे त्या दोन्ही राण्यांना मी बाहेर पाठवलं होतं. आणि मग या दोघी फिरून आल्या आणि हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. तेव्हा भगवतींच्या लक्षात आलं की काय पद्धतीने हा सगळा खेळ झाला आहे, काय पद्धतीने हे आपण काय भाकीत केलं होतं, म्हणजे आपल्याला काय हवं होतं आणि त्याची परिणाम त्याचा काय झाला. आणि मग तेव्हा भगवंत पुन्हा सांगतात भगवतीला की तुला मी काय सांगत होतो, तुझ्या लक्षात आलं ना. आणि त्यावेळेला भगवतीने शाप दिलेला आहे रावणाला की हे सगळंच्या सगळं तुझ्या सकट सगळ्याचा विध्वंस होईल, तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश होईल. आणि हे पुढच्या जन्मामध्ये प्रत्यक्ष विष्णू रामाचा अवतार घेतील आणि लक्ष्मीची सोडवणूक करतील, जी सीतामाते, तिचंही सुद्धा तू हरण करशील. आणि त्यावेळेला भगवान विष्णू रामाच्या अवतारात येतील आणि तिची सुटका करतील आणि तुझा संपूर्ण कुळाचा नाश होईल. आणि हनुमंताचं रूप भगवान शंकर घेऊन येतील. आणि म्हणून आपण म्हणतो ना की हनुमान हा भगवान शिवांचा पण एक अंश आहे. अशा पद्धतीने हनुमंतांनी ती लंका जाळली, ती सगळी कथा आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळेला मग भगवंत पुन्हा म्हणतात उमा कहूमय अनुभव अपना सतहरी भजन जगत सब सपना. अशा पद्धतीने जो सिद्धांत प्रत्यक्ष शिवगीतेत आहे किंवा शिवपुराणांमध्ये आहे, अशा पद्धतीचा हा जो सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचंही वर्णन अनेक संतांनी केलं आहे. ते समर्थांनी सुद्धा केलेलं होतं की हा सगळा जो पसारा आहे त्यांनी माया निरूपण केलेलं आहे. या माया निरूपणामध्ये किंवा त्यांच्या विविध पद्धतीने त्यांनी ब्रह्मनिरूपणामध्ये किंवा माया निरूपणामध्ये किंवा आत्मारामामध्ये किंवा दासबोधामध्ये विविध रचना ज्या आहेत, त्या सगळ्या रचनांमध्ये समर्थांनी कशा पद्धतीने संसाराचा फजिती होते किंवा जे 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 आपल्याला वाटतं ते सगळं कसं हिरवलं जातं आणि कसा हा माणसाचा प्रवास फसतो
आणि म्हणून त्यांनी वेळीच स्वतःला जागृत करून कशा पद्धतीने स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा ह्या पद्धतीचं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांच्यासारखं खरंच म्हणजे म्हणायचं ना, काय दूरदृष्टी होती. जे समर्थांनी 400 वर्षांपूर्वी जे प्रेडिक्शन्स केलेले आहेत ते सगळे आज तंतोतंत होत आहेत की नाही ॲप्लिकेबल बघा. आज प्रत्येक गोष्ट समर्थांनी जी लिहून ठेवलेली आहे ते तंतोतंत तसंच्या तसंच. मठांमध्ये घोळ होतात, धार्मिक क्षेत्रात घोळ, न्यायनीतीच्या क्षेत्रात घोळ, धर्मामध्ये घोळ, सगळ्या पद्धतीने जे जे फजित्या समर्थांनी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या पद्धतीने जे भाकीत केलेलं होतं ते तंतोतंत समर्थांनी लिहून ठेवलेलं होतं. आणि त्यांचे अनेक वाङ्मयामध्ये समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीने संदेश दिले. त्यांनी ज्या पद्धतीने उत्कर्ष सांगितला, जीवाचा उत्कर्ष झाला, जीव ब्रह्मेचा एकरूपता सिद्ध झाली की आपोआप राष्ट्राची उत्कर्ष होतोच आहे. त्यामुळे पहिले जीवाने स्वतःचा उत्कर्ष करावा आणि मग देहाकडून देवाकडे जाताना मध्ये राष्ट्र लागतं. हे तर सगळ्यांना परिचित वाक्य आहे. हाच सिद्धांत समर्थांनी सांगितला आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रोद्धारक निर्माण केले. समर्थांचे जे सगळे महंत होते ते उत्तम राष्ट्राचे एक अशी कथा येते की नागा साधूच्या बरोबर केसरी आणि चिमटेधारी साधू ज्या वेळेला मला वाटतं मुघलांच्या कुठल्या तरी त्यांनी ज्या वेळेला हे केली होती, लढाई केली होती, त्यावेळेला चिमटाधारी साधू आणि केसरी साधूंनी ते संपूर्ण लढाया करून त्या सगळ्या लोकांना हुसकवून लावलं आणि ते जे होते ते समर्थांचेच महंत होते असा उल्लेख समर्थांच्या चरित्रात येतो. तर समर्थांनी जीवाचा उद्धार केला, रामाची उपासना लावली, हनुमंताची उपासना लावली. ती उपासना का करायची त्याच्या मागचं शुद्ध तत्व समर्थांनी उलगडून दाखवलं. अनेक पद्धतीने त्यांनी मार्ग आपल्यासमोर उघडा केला. आणि म्हणूयात की समर्थांना काय पसंत नाही आहे, केवळ एककल्ली वेदांताचा अभ्यास, केवळ एक माया ब्रह्मनिरूपणाचा एककल्ली अभ्यास समर्थांना पसंत नाही आहे. समर्थांनी त्याच्यावर सुद्धा उपेक्षा केली. त्यानंतर निवृत्तीवादाचं जे तत्त्वज्ञान आहे की आता हे सगळं झूट आहे, पण कारण मी इथे आहे ना, मला अनुभव येतोय ना, मला त्याचे फटके बसतायत ना, आहे ना, हे सगळं येतंय ना अनुभवाला, रोज त्रास होतोय ना, मग ते सगळं नाकारून कसं चालेल. मग त्यासाठी कशा पद्धतीने कसे सिक्रेट्स किंवा कशा क्लुप्त्या वापरायच्या त्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांनी उकडून दाखवलेलं आहे. त्यानंतर समर्थांनी प्रपंचाची उपेक्षा नाही केली. प्रपंचाबरोबर परमार्थाचं उत्कृष्ट सांगड समर्थांनी मांडली. त्यानंतर जीवनाकडे एकांगी पद्धतीने बघू नका, प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद याचा उत्कृष्ट मार्ग समर्थांनी आपल्यासमोर उलगडला. सर्वांगीण निष्क्रियता जी त्यावेळेला समाजाला आलेली होती, म्हणजे एक समाज जो होता तो केवळ कर्मकांडांमध्ये मग्न होता, एक समाज जो केवळ ज्ञानामध्ये हे होता, समाधिस्थ होता, एक समाज जो केवळ उपासनेमध्ये होता, त्या सगळ्यांचा उत्तम समन्वय समर्थांनी साधून दाखवला आणि प्रत्यक्ष तसं जीवन जगून दाखवलं. समर्थांनी उपासना केली, तशी तपश्चर्या केली, तशा पद्धतीने परिभ्रमण केलं, तशा पद्धतीने प्रत्यक्ष जीवन आचरून दाखवलं, तसं प्रत्यक्ष लोकांमध्ये जागरण केलं, डफगाणं लिहिली. काय सुंदर म्हणजे मी सांगू का तुम्हाला, परत तोच विषय येतो की वेळेची आपल्याला मर्यादा आहे. आणि भोळा भाबळा भक्तिमार्ग समर्थांना मान्य नाही. ब्लाइंड फेथ भक्तिमार्गामध्ये अत्यंत डोळसपणे भक्ती करा, उपासना करा, जे काय करता आहात ते एक मार्ग पकडा, उत्कृष्ट अशा मार्गदर्शकांकडनं समजून घ्या. मग गुरु कसे असावेत, गुरु कसे पद्धतीने ते मार्गदर्शन करणारे हवेत, कसे गुरु नसावेत, साधक कसे असावेत, सिद्ध कसे असावेत, किंवा साधं प्रपंचाचं उदाहरण काय पद्धतीने समर्थांनी घरं कशी बांधावीत, अक्षरं कशी असावीत, किंवा जेवण कसं जेवावं, स्वयंपाक कसा करावा, वाचन कसं करावं, बोलावं कसं, सभेत कसं करावं, काय पद्धतीने, म्हणजे मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं, महंत लक्षणं, काय पद्धतीने हा असा 360 डिग्रीमध्ये हा जो सगळा उलगडून समर्थांनी जो दाखवला तो खरोखरच म्हणजे किती वेळा त्यांचा उपकार मानावे किंवा किती वेळा त्यांच्यासमोर आपण मगाशी पाहिलं की अखंड कर्म, मग कर्म करताना कशा पद्धतीने कर्माचे नियम आहेत,
मग निस्पृहता कुठे असावी, निष्कामता कुठे असावी, देव धर्म आई वडील या सगळ्यांमध्ये निष्कामता असावी, सद्गुरू आणि बाकीचे व्यवहार करताना व्यवहाराचे नियम कसे पाळावेत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांनी केलं. त्यानंतर समर्थांनी आपल्यासमोर उत्कृष्ट पद्धतीने राम उलगडला. राम कसा आहे, त्याची उपासना काय पद्धतीने केली पाहिजे ते आपल्यासमोर त्यांनी मांडलं. समर्थ म्हणतात की तो सुमिरत आहे, सुलभ आहे, सुखद आहे, असं सगळ्यांचं कल्याणकारी हे राम नाम आहे. समर्थांनी बिभीषण, समर्थांनी शबरी, समर्थांनी अंगद, जांबुवान या सगळ्या वेगवेगळ्या ज्या मनुष्य तर इतर योनीतल्या सुद्धा जे होते त्यांच्यावर सुद्धा रचना केलेल्या आहेत. ते सुद्धा कसे तरले रामनामाच्या सामर्थ्याने, त्याचंही समर्थांनी वर्णन आपल्यासमोर दिलं. आणि समर्थ असं म्हणतात, व त्यांनी 5 पद्धतीने त्यांचं एक समर्थ पंचायतन म्हणतात. ते कोण तर रंगनाथ स्वामी निगडीकर, जयराम स्वामी वडगावकर, केशव स्वामी भागानगरकर, आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर आणि स्वतः समर्थ, असं समर्थ पंचायतन समर्थांनी स्थापन केलं. आणि त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केलं की आता तुम्ही पुढे जा आणि संपूर्ण जगामध्ये देशाटन करा आणि त्या देशाटन करता करता योग्य पद्धतीने लोकांना जागृत करा, मार्गदर्शन करा, अनुग्रह द्या, अशी गुरुपरंपरा त्यांनी पुन्हा नवीन पद्धतीने त्यांनी किंवा ते प्रतिष्ठित केली. आणि मग साक्षात शंकराचा अवतार मारुतीचा समर्थांचं वर्णन आहे. कळीमध्ये तेची झाले रामदासाची मूर्ती, आरती रामदासा भक्त विरक्त ईशा, 20 दशकांचा दासबोध ग्रंथ केला, जडजीवा उद्धरले नृप शिवाजी तारिला, ब्रह्मचारी व्रत ज्याचे रामरूप सृष्टी पाहे, कल्याण तिही लोकी समर्थ सद्गुरूचे पाय धरी. रघुनाथ पंडितांनी केलेलं काव्य आहे समर्थांवर. किंवा समर्थांचं जे आनंद वनभुवनी आहे याच्याविषयी छोटीशी 1-2 मिनिटात कथा आणि आपण हा विषय थांबवू. आनंद वनभुवन हे जे काव्य समर्थांनी लिहिलं ते कुठल्या परिस्थितीत लिहिलं? समर्थ ज्या वेळेला काशीला गेले आणि त्यावेळेला त्यांनी ही सगळी परिस्थिती बघत 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 समर्थांना असं एक स्वप्न पडलं. कसलं तर आनंदाचं स्वप्न. आनंद सगळं संपूर्ण जे माझं जे हिंदुस्थान आहे ते संपूर्ण आनंदाचं राज्य तयार झालेलं आहे, पुन्हा प्रतिष्ठित झालेलं आहे. असं पहिले 7 जे त्या आनंद वनभुवनाचे जे श्लोक आहेत ते साधारण काशीमध्ये राहून स्वतःनी जीवानी कसा स्वतःचा उद्धार करावा याविषयीचं वर्णन आलेलं आहे. दुःख निवारण करण्यासाठी त्यांनी काशीमध्ये राहावं, भगवान विश्वनाथाची आराधना करावी, उपासना करावी. नंतर 7 ते 47 प्रत्यक्ष स्वप्न कसं पूर्त होत आहे. मी समर्थांनी ते पाहिलं की अनेक पद्धतीने तिकडे वेगवेगळे साधू संत आलेत, त्यांनी कारवाया केल्यात, या सगळ्या मुघली सत्तांना हाणून पाडलंय, पुन्हा प्रतिष्ठित केलं. असं हे आनंद वनभुवनाचं स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि 48 ते 69 या श्लोकांमध्ये जे आनंद वनभुवनाचं आपल्या सद्गुरूंचं सुंदर ग्रंथ आहे बरं का, आनंद वनभुवनी सुंदर ग्रंथ आहे, अप्रतिम. काकांचं खूप सुंदर त्याच्यावरचं भाष्य आहे, ते पण आपण वाचावं. आणि त्यामध्ये समाजाचं जागरण समर्थांनी केलं. आणि हे जेव्हा त्यांनी काव्य लिहिलं त्या काव्यामध्ये त्यांना 4-5 दिवसानंतर असं त्यांच्या कानावर वार्ता आल्या की प्रत्यक्ष तसं स्वप्न घडतं आहे. आजही ते स्वप्न घडतं आहे की नाही. आजही पुन्हा त्या कुंभमेळ्यामध्ये आज पाहिलं काय पद्धतीने सनातन धर्माविषयी लोक जागरूक. आज 50 कोटी साधारण 45 कोटी लोक आज भारतामध्ये एकत्र झालेत. हे सनातन स्वप्न, हे सनातन धर्माचं सगळं जे स्वप्न या सगळ्या संतांनी पाहिलं. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं होतं, माऊलींचं होतं, तुकोबांचं होतं, सगळ्या संत महाराष्ट्रातल्या सगळ्या संत परंपरांचं होतं, समर्थांचं होतं. ते स्वप्न आज प्रत्यक्ष साकारात येतं आहे. ते स्वप्न त्यावेळेलाही होतं. पुन्हा धर्माला ग्लानी आली, पुन्हा नवीन कोणीतरी उभं राहिलं. असं त्यानंतर समर्थांनी कलियुगामध्ये काय कोणाचा अवतार, कलीचा अवतार होणार आहे त्याचंही वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीने हे त्रिकालज्ञ स्वामी, हे त्रिकालज्ञ सद्गुरू आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी समर्थांनी अयोध्येला तिथे वास केला. अयोध्येला त्यांनी मठ बांधलेला आहे. समर्थांचा मठ आहे अयोध्येमध्ये, जाऊन दर्शन घेऊन यावं. अप्रतिम सुंदर आहे. समर्थ छोटी मूर्ती आहे समर्थांची तिथे, रामाची आणि समर्थांची. त्यानंतर जिजिया कराविरुद्ध समर्थांच्या अनुयायांनी विरोध केलेला आहे. जयपूरचे आचार्य धर्मेंद्रजी आता नाही आहेत, ते गडावरती आलेले होते, मावशीला माहिती असतील, आचार्य धर्मेंद्रजी
त्या धर्मेंद्रजींचं स्वतः त्यांनी वर्णन केलेलं आहे की जिजिया कराविरुद्ध समर्थांच्या शिष्यांनी खूप मोठ्या पद्धतीने एक मोठी चळवळ केलेली होती. किंवा शीख गुरु हरगोविंद सिंह ह्यांच्याबरोबर समर्थांचा सुंदर वार्तालाप झाला बरं का, खूप सुंदर आहे. आणि आपण थांबू आता. हरगोविंद सिंह हे जे शिखांचे गुरु आहेत, समर्थ जेव्हा उत्तरेकडे गेले तेव्हा असं समर्थांना त्यांचं दर्शन झालं आणि ते घोड्यावर बसलेले होते आणि त्यांचा पेहराव जो होता तो असा एखाद्या लढवय्यासारखा होता. तर समर्थांनी त्यांना विचारलं की तुम्ही संत आहात ना, मग तुम्ही अशा पद्धतीने हातात शस्त्र धारण केलं आहे, तुम्ही घोड्यावर आहात, हे कसं काय शक्य आहे, म्हणजे हे कसं काय मान्य होतं हो. तर तेव्हा त्यांनी समर्थांना सांगितलं की मिरी आणि पिरी म्हणजे एका हातामध्ये शस्त्र आणि एका हातामध्ये ग्रंथ, अशा पद्धतीने आम्ही हे इथून पुढे धर्माची स्थापना करणार आहोत. आणि त्यांनी समर्थांना कुबडी दिलेली आहे 5 फुटी. आजही ती कुबडी गडावर आहे. तिथे समर्थांच्या वस्तू आहेत शेजार कान्यात. तिथे त्या मोठी कुबडी आहे, त्याच्यामध्ये अशी एक मोठी गुप्ती आहे, साधारण समर्थांच्या उंचीची इतकी एवढी ती गुप्ती आहे. तर ती गुप्तीचंही दर्शन घ्यावं. ती गुप्ती समर्थांना हरगोविंद सिंहांनी दिलेली आहे, शिखांचे गुरु. तर अशा पद्धतीने राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक अशा सगळ्या पद्धतीचं उत्कृष्ट मार्गदर्शन जे कोणी असेल, आत्तासुद्धा जो महाराष्ट्रामध्ये इलेक्शन्स झाले त्या इलेक्शन मागे सगळे संत एकत्र आले, त्यामागे समर्थांचंच राजकारण होतं. संघाची जी प्रमुख भूमिका आहे त्याला मागे कोण आहे, समर्थांचंच मार्गदर्शन आहे. तर अशा या समर्थ सद्गुरूंचे किती वर्णन करावं. वाणी खुंटे म्हणूयात की 11 रुद्र, 11 म्हणतात ना समर्थांच्या प्रत्येक वाङ्मयात 11ला महत्त्व आहे. जय जय रघुवीर समर्थ 11 रुद्र, 11 मारुती, एकामागे एकरूपता दाखवते. तर अशा पद्धतीने गुप्त व्यवहार कसे करायचे, गुप्त खलबतं कशी करायची, समर्थ कुठे कुठे गेले, शिवथरगळीत गेले, शिंगणवाडीला समर्थांची भेट झाली, प्रत्यक्ष ते ठिकाण आहे. आणि आज जे आपल्याकडे सो कॉल्ड ही सगळी जी मंडळी जे नाकारतायत ते ठिकाण त्यांनीच उद्घाटन केलेलं आहे, त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्या वास्तूचं. आणि ती मंडळी आज ते नाकारतायत, आपल्या समर्थांना नाकारतायत. तर अशा पद्धतीने हा एकंदरीत आढावा आपण घेण्याचा एक थोडक्यात प्रयत्न केला. तर अशा या समर्थ सद्गुरूंचं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष रामाचाच अवतार आहे, हनुमंताचा अवतार आहे. अशा या रामचंद्र आणि हनुमंताच्या अवताराला आपण सगळेजणं नतमस्तक होऊ आणि समर्थांना वंदन करू की अशीच कृपा सगळ्यांना आपल्यासकट, माझ्यासकट करावी आणि माझ्या कल्याणाचा मार्ग, उद्धाराचा मार्ग मला दाखवावा, तो मार्ग उलगडून दाखवावा. आणि इथेच मी थांबते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व सेवा सद्गुरूंच्या श्रेणी अर्पण करते.